नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित पाटील आपल्या अनअकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. कोर्समधला आपला हा भाग क्रमांक 9 आहे. पुन्हा एकदा त्याच क्वालिटीचे 10 प्रश्न घेऊन आपण इथं भेटत आहोत. तर आपण तुम्हाला ज्या काही शंका आहेत किंवा इतर गोष्टी विचारायच्या असतील तर तुम्ही माझा टेलिग्राम चॅनल हा जॉईन करा. अभिजित पाटील अनअकॅडमी असं माझ्या चॅनलचं नाव आहे आणि त्याच्यावरती तुमच्या ज्या काही शंका आहेत किंवा डिस्कस करत असताना एखादी गोष्ट जर माझ्याकडून चुकीची गेली तर त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करून घ्यायच्या असतील किंवा त्या माझ्यापर्यंत पोहोचवायच्या असतील तर या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा. त्याचा एक डिस्कशनचा असणारा ग्रुप सुद्धा आपण ओपन करू. त्याच्यामध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. ही माझ्याबद्दलची असणारी माहिती बऱ्याच जणांना आता ती माहिती झालेली आहे, त्याच्यामुळं याच्यावरती मी जास्त वेळ आता घालवत नाही. फक्त एक गोष्ट सांगू इच्छितो, अनअकॅडमीवरचे तुम्हाला सर्व कोर्सेस पाहायचे असतील प्लस सबस्क्रिप्शन तुम्ही त्याच्यासाठी घेऊ शकता आणि ते प्लस सबस्क्रिप्शन घेण्यासाठी तुम्ही जर माझा कोड वापरलात अभि_पाटील तर तुम्हाला त्या फी मध्ये 10% इतका डिस्काउंट मिळू शकतो. तर हा माझा कोड तुम्ही लक्षात ठेवा किंवा तो तुम्हाला ज्यावेळी ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यावेळी तुम्ही तो वापरू शकता. डायरेक्टली आपण आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे तो साहित्य अकादमी पुरस्कार संबंधित असणारा. एक गोष्ट इथं क्लिअर करायची आहे मला की आपल्या भाग क्रमांक 8व्या लेक्चरमध्ये मला वाटतंय जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयकावरती आपण एक प्रश्न बघितलेला होता आणि तो प्रश्न डिस्कस करत असताना केंद्रशासित प्रदेशांचा उल्लेख त्यावेळी झाला. कारण जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन वेगळे केंद्रशासित प्रदेश आता अलीकडे निर्माण केले गेले. त्यावेळी मी केंद्रशासित मला वाटतंय मी चुकीचा आकडा त्यावेळी उल्लेख केलेला होता, म्हणजे जुन्या आकडा मी उल्लेख केलेला होता. तर दादरा नगर हवेली आणि दीव दमन याचा त्यावेळी त्या ठिकाणी रेफरन्स घ्यायचा मी राहिलेलो आणि त्याच्यामुळे तो चुकीचा मी आकडा उल्लेख केलेला होता. परंतु येणाऱ्या टेस्टमध्ये आपण दादरा नगर हवेली आणि दीव दमन याच्यावरती सुद्धा एक प्रश्न बघणार आहोत, कारण तो खूप महत्वाचा असणारा असा मुद्दा आहे. तर त्यावेळी मी त्या सगळ्या गोष्टी क्लिअर करेन. आता आपण आजच्या टेस्टमधल्या प्रश्नांना डिस्कस आपण ते प्रश्न करूयात. पहिला प्रश्न आहे साहित्य अकादमी पुरस्कार. अतिशय महत्वाचा आहे कारण मराठी साहित्य कलाकृतीसाठी हा पुरस्कार यंदा मिळालेला आहे. 2019चा आता 20 मध्ये मिळालेला हा पुरस्कार. तर थोडक्यात पहिल्यांदा त्याच्याबद्दलची माहिती आपण घेऊया आणि नंतर प्रश्नावरती येऊया. माहिती म्हणजे काय, तर पुरस्कार जाहीर कधी झाला आणि प्रदान करण्यात कधी आला, या दोन गोष्टी आपल्याला त्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. शक्यतो आयोग तुम्हाला या पुरस्कारांच्या जाहीर झालेल्या आणि प्रदान केलेल्या डेट्स तुम्हाला विचारणार नाही, पण तरी सुद्धा तुम्हाला ते लक्षात राहावं म्हणून मी सांगतोय. तर 18 डिसेंबर 2019 ला हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर 25 फेब्रुवारीच्या दरम्यान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत, पण आपल्याला डिटेल काय असं पाठ करून ठेवायची वगैरे गरज नाहीये. तर 2019 सालासाठीच्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांमध्ये एकूण पुस्तकांमध्ये त्या एकूण 23 भाषा होत्या. किती होत्या? 23 भाषा. आणि त्याच्यातल्या जर ठळक गोष्टी आपल्याला बघायच्या झाल्या तर मी सगळं ते डिटेल सांगत बसणार नाही, एवढ्या आपल्याला गोष्टी कोणी विचारणार नाही. तर त्यातले 7 होते ते होते काव्यसंग्रह, त्याच्यानंतर 4 कादंबऱ्या होत्या, त्याच्यानंतर एक चरित्र होतं त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर आत्मचरित्राचा जर उल्लेख केला तर आत्मचरित्र सुद्धा एक होतं आणि 3 निबंध आणि जवळपास 6 लघुकथा संग्रह अशा पुस्तकांचा त्याच्यामध्ये समावेश होता. आपल्याला परीक्षेसाठी महत्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे, तर मराठी कलाकृतीसाठी तो आता पुरस्कार दिला अनुराधा पाटील यांना. इथे इमेजमध्ये तुम्हाला त्या दिसत आहेत. तर व्यक्ती या चालू घडामोडीतल्या घटकांतर्गत व्यक्तिविशेष यांच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. खूप महत्वाचं हे आहे, कारण याच्या अगोदरचे जर तुम्ही पुरस्कारावरती विचारलेले प्रश्न जर बघितलात, ज्ञानपीठचा जर आपण इथं उल्लेख करायचा झाला ज्ञानपीठ बद्दल, आपल्याला ज्ञानपीठ पुरस्कारावरती एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे. नेमाडेंना ज्यावेळी आपल्याला तो पुरस्कार मिळाला ज्ञानपीठ पुरस्कार,
तर त्यावेळी आपल्याला तो प्रश्न विचारलेला होता आणि त्याच्यामध्ये आयोगानं विचारत असताना वेगवेगळ्या परीक्षांना आपल्याला त्या पुरस्कारावरती प्रश्न विचारला, ज्यामध्ये मराठी भाषेमध्ये मिळालेले ते ज्ञानपीठचे पुरस्कार असा एक आपल्याला प्रश्न विचारलेला होता आणि नेमाडेंवरती एका परीक्षेला आपल्याला तो प्रश्न आलेला होता. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यावरती विचारल्या जाऊ शकतात. त्याच्यामुळं अनुराधा पाटील व्यक्तिविशेष या घटकाच्या अंतर्गत यांच्याविषयीची माहिती आपल्याला व्यवस्थित करून त्याच्यामधली ठेवायची आहे. तर आपल्याला या प्रश्नावरती आता आपण हा प्रश्न आपला बघूयात. तर त्यांच्या कदाचित अजूनही या कथासंग्रहास हा पुरस्कार जाहीर झाला आहे, असं आपलं पहिलं विधान म्हणतं. तर हा कथासंग्रह नव्हता मित्रांनो, तर हा होता काव्यसंग्रह. आणि बऱ्याचदा अभ्यास करत असताना हीच आपली गफलत होते, की आपल्याला गडबडीमध्ये चालू घडामोडीचं मासिक एकदाचं का ते वाचायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं. असं आपण ते आपल्या प्लॅनिंगमध्ये ठरवलेलं असतं. परंतु तसं विद्यार्थी मित्रांनो करू नका. ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तरी आपण व्यवस्थित करून ठेवल्या पाहिजे. हा कथासंग्रह नव्हता, तर काव्यसंग्रह होता. मराठी कलाकृतीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या त्या 7व्या महिला ठरल्या आहेत, असं इथं म्हटलेलं होतं. तर हे सुद्धा बरोबर असणार आहे. त्या महिला किंवा त्यांची नावं सगळी आपल्याला पाठ करत बसायची काही गरज नाहीये. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा, की त्या 7व्या महिला ठरलेल्या आहेत आणि त्यांचे दिगंत, दिवसेंदिवस, तरीही, वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. तर हे सुद्धा विधान बरोबर असणार आहे. दोन्ही विधान ही बरोबर आहेत. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं, अयोग्य विधान निवडायचं होतं, पर्याय क्रमांक 1. आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून काही माहिती लक्षात ठेवायची आहे. ती आपल्यासाठी परीक्षेला खूप महत्वाची अशी असणारी माहिती ठरणार आहे. तर हाच प्रश्न बघा आपल्याला वेगवेगळ्या अंगाने विचारला जाऊ शकतो. तर तो कसा विचारला जाऊ शकतो? एक मिनिट आपण इथं थोडंसं हे क्लिअर करून घेऊया. हां. तर आता लक्षात घ्या. तर हाच प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या भाषांमध्ये समजा इंग्रजी भाषा किंवा मराठी भाषा किंवा हिंदी भाषा आणि त्याच्यामधले जे काही पुरस्कार विजेते आहेत, ते आपल्याला जोडायला मला विचारले जाऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त इंग्रजीमध्ये मग कोणत्या लेखकाला कोणत्या पुस्तकासाठी तो पुरस्कार मिळाला? तर इंग्रजी भाषेचा जर आपण इथे विचार केला, इंग्रजी भाषेसाठी शशी थरूर यांना हा पुरस्कार दिलेला होता. म्हणजे दिलेला आहे. शशी थरूर यांच्या "ॲन एरा ऑफ डार्कनेस" असं त्यांचं पुस्तक आहे. ललितेतर असणारं हे पुस्तक आहे. तर त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. किंवा कोकणी भाषेचा जर विचार केला, तर कोकणी भाषेसाठी नीलबा खांडेकर नीलबा खांडेकर यांच्या द वर्ड्स द वर्ड्स या कविता संग्रहाला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर या गोष्टी सुद्धा आपल्याला त्या पुरस्काराच्या संदर्भातल्या व्यवस्थित करून ठेवाव्या लागतील. आता बघा अनअकॅडमीवरती आपण हा एखादा कोर्स बघतोय आणि याच्यामध्ये चालू घडामोडीचे आपण 300 प्रश्न अभ्यासले म्हणजे आपला चालू घडामोडीचा अभ्यास पूर्ण झाला, असं जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तर हा गैरसमज पहिल्यांदा काढून टाका. कारण इथं मी डिस्कस करत असताना ज्या काही इतर गोष्टी तुम्हाला मी सांगतोय, की हा आपला प्रश्नाचा एक भाग झाला, की अनुराधा पाटील यांच्याविषयीची आपण बघितलं 2-3 विधानं फक्त अभ्यासली. तर हाच प्रश्न तुम्हाला अनुराधा पाटील यांच्या व्यक्तिगत कार्यावरती किंवा त्यांनी वेगवेगळ्या संस्थेमध्ये भूषवलेली पदं असतील, तर त्या पदांवरती सुद्धा हा प्रश्न फिरू शकतो. किंवा तो प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो, जिथं आता मी तुम्हाला हे सांगितलं ते. किंवा आपलं जर दुसरं विधान जर आपण इथं बघितलं नुसतं, तर 7 महिला विजेत्या ठरलेल्या आहेत. याच्या अगोदर कशासाठी? मराठी कलाकृतीसाठी. तर त्या महिला आणि त्या महिलांची असणारी पुस्तकं हे सुद्धा आपल्याला जोडायला मला विचारलं जाऊ शकतं. तुम्हाला समजतंय का? तर या एकाच घटकाचे असे विविध कंगोरे किंवा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला परीक्षेसाठी अभ्यासाव्या लागतातच आणि हा पुरस्कार खूप महत्वाचा आहे. तर व्यवस्थित चालू घडामोडीच्या मासिकामध्ये तुम्ही जी काही माहिती याच्याबद्दलची अभ्यासलेली आहे ती व्यवस्थित करून ठेवा. आता थोडक्यात कदाचित अजूनही हे नेमकं काय आहे त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया.
कदाचित अजूनही, याचा जर आपण विचार केला तर हा काव्यसंग्रह आहे आणि मुंबई येथील शब्द प्रकाशनानं हा प्रकाशित केलेला आहे. कुठलं पब्लिकेशन आहे ते? शब्द पब्लिकेशन. त्यांनी हा प्रकाशित केलेला आहे आणि 128 पानांचा असणारा हा काव्यसंग्रह आहे. किती पानं आहेत? 128. आणि या काव्यसंग्रहामध्ये प्रामुख्यानं स्त्रींचं किंवा स्त्रियांना भोगावं लागणार असणारं दुःख असेल किंवा निसर्ग आणि बदलत्या ग्रामीण जीवनाचं असणारं चित्र याच्याबद्दलची माहिती या काव्यसंग्रहामध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला समजते का? यातल्या कुठल्याही एका वाक्यामध्ये ही माहिती सुद्धा आपल्याला टाकली जाऊ शकते की या काव्यसंग्रहामध्ये नेमकं कशाचं चित्रण किंवा रेखाटन केलेलं आहे असं सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर अनुराधा पाटील यांच्याविषयीची थोडी आपण जर माहिती बघायची झाली आपल्याला तर त्यांचा जन्म जो काही आहे तो पहूर या ठिकाणी झालेला आहे. पहूर नावाचं हे गाव आहे. तालुका आहे जामनेर, डिस्ट्रिक्ट जळगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. आणि त्यांचं शिक्षण वगैरे 10वी पर्यंत त्या ठिकाणी झालेलं होतं. त्यांनी भूषवलेली जर पदं आपल्याला पाहायची झाली तर मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या त्या सदस्य होत्या. त्याच्यानंतर प्रतिष्ठान या साहित्यिक जर्नलच्या संपादकीय मंडळाच्या सदस्य सुद्धा त्या होत्या. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्य होत्या. त्याच्यानंतर मराठीसाठी साहित्य अकादमीच्या सल्लागार मंडळाच्या सदस्य होत्या. अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी आतापर्यंत वेगवेगळी पदं सुद्धा भूषवलेली आहेत. त्यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान जर पाहायचे झाले तर दिगंतसाठी पुणे स्थित महाराष्ट्र साहित्य परिषदेचा त्यांना पुरस्कार मिळालेला होता. दिगंतसाठी इथं 3ऱ्या विधानामध्ये ते दिलेलं होतं दिगंत नावाचा काव्यसंग्रह. तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांना 1982 साली पुरस्कार मिळालेला होता. त्याच्यानंतर तरीही साठी औरंगाबाद स्थित मराठवाडा साहित्य परिषदेचा पुरस्कार त्यांना मिळालेला होता. न्यूयॉर्क येथील महाराष्ट्र फाउंडेशनचा त्यांना पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याच्यानंतर जिंतूर येथील शिवार प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे. जैन फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे आणि आता 2019चा साहित्य अकादमीचा हा महत्वाचा पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे. आता साहित्य अकादमी पुरस्कारा बाबतीत जर थोडक्यात आपल्याला माहिती घ्यायची झाली, साहित्य अकादमी जे काही आपले पुरस्कार आहेत तर त्याच्याबद्दलची माहिती घ्यायची झाली तर देशातील विविध 24 प्रमुख भारतीय भाषांमधील साहित्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. किती भाषा? 24 लँग्वेजेस साठी हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारांची जी काही स्थापना आहे ती स्थापना 1954 साली झालेली आहे आणि 1 लाख रुपयांचा धनादेश आणि ताम्रपट वगैरे वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांना दिल्या जातात. आता दुसऱ्या विधानामध्ये आपण म्हटलेलं होतं त्या 7 महिला त्यांची फक्त इथं मी नावं आणि त्यांनी लिहिलेली पुस्तकं सांगतो. पण ते व्यवस्थित सगळं तुम्ही करून ठेवा किंवा मी जे काही इथं डिस्कस करतोय त्याच्या जर तुम्ही नोट्स काढत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा हे समाविष्ट करून ठेवा. तर यशाची परिक्रमा हे जे काही चालू घडामोडीचं आपण मासिक वाचतो तर त्याच्यामध्ये फेब्रुवारीच्या अंकामध्ये याच्याबद्दल विस्तृत माहिती दिलेली होती. ते सुद्धा तुम्ही जर त्याची रिव्हिजन केली तरी सुद्धा चालू शकेल. तर इरावती कर्वे यांना युगांतसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे 1968ला. त्याच्यानंतर दुर्गा भागवत पैस याच्यासाठी पुरस्कार त्यांना तो मिळालाय. त्याच्यानंतर गोदावरी परुळेकर जेव्हा माणूस जागा होतो, इंदिरा संत गर्भ रेशीम, विजया राजाध्यक्ष मर्ढेकरांची कविता स्वरूप आणि संदर्भ, आशा बगे भूमी आणि अनुराधा पाटील कदाचित अजूनही अशा या 7 महिलांना याच्या अगोदर हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे 2ऱ्या क्रमांकाचा. हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे. आर्थिक घडामोडीच्या अंतर्गत हा जाणारा आपला प्रश्न. आपल्याला आयोगानं याच्या अगोदर जनधन वरती एकदा प्रश्न विचारलेला होता. मला एक्झॅक्टली ते आठवत नाही प्रश्न काय होता, पण तो प्रश्न आर्थिक घडामोडीच्या अंतर्गत आपल्याला असा विचारण्यात आलेला होता. तर इथे तुम्हाला UPI आणि NEFT याच्याबद्दल आपल्याला ते लॉंग फॉर्म किंवा फुल फॉर्म आपल्याला त्याचे विचारलेले होते. तर ते नेमकं काय आहे त्याच्या आपण थोडक्यात इथं माहिती घेऊयात. तर योग्य पर्याय निवडायचा होता. ए मध्ये पहिल्या जर बघितलं आपल्याला NPCI इथं विचारलेलं होतं. तर NPCIचा फुल फॉर्म काय आहे इथं जो काही तुम्हाला दिलेला होता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. तर हे बरोबर असणार इथं दिलेलं होतं. NPCIचा जर थोडक्यात माहिती घ्यायची झाली तर
पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स कायदा आहे 2007 सालचा. 2007 सालचा. तर त्याच्या अन्वये आरबीआयला सर्व पेमेंट सिस्टमचे नियमन आणि देखरेखीचे अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यानुसार भारतीय रिझर्व्ह बँक आणि इंडियन बँक्स असोसिएशन यांनी संयुक्तपणे काय केलेलं आहे, 2008 ला एनपीसीआयची जी काही स्थापना झालेली आहे 2008 ला. आणि ती कोणी कोणी केलेली आहे, आरबीआय प्लस इंडियन बँक असोसिएशन, आयबीए असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. तर या दोन्हींनी संयुक्तपणे ही स्थापना केलेली आहे. त्याचं मुख्यालय, हेडक्वार्टर जर बघितलं, ते मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. आणि प्रामुख्यानं हे सुरू करण्यामागची असणारी संकल्पना किंवा त्याचा उपयोग नेमका काय आहे, तर देशातील पेमेंट आणि सेटलमेंटच्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत तर त्या बळकट करण्याच्या उद्देशानं एनपीसीआयची स्थापना करण्यात आलेली होती. तर हे सगळी इथं दिलेली माहिती बरोबर आहे एनपीसीआयच्या संदर्भातली असणारी. दुसरं इथं आपल्याला विचारलेलं आहे यूपीआय. तर यूपीआयचा फुल फॉर्म जर बघायचा झाला तर ते युनायटेड नाहीये, काय आहे, युनिफाईड पेमेंट इंटरफेस असा त्याचा असणारा फुल फॉर्म आहे. तर ही सुरू कधी झाली, ही कार्यप्रणाली आहे ती कार्यान्वित कधी झालेली आहे, तर 2016 ला ही कार्यान्वित करण्यात आलेली आहे. तर या प्रणालीद्वारे नेमकं काय केलं जातं, तर संलग्न बँकातील विविध खात्यांना एकाच मोबाईलच्या ऍपद्वारे पैसे आपल्याला ट्रान्सफर करता येतात. तर ही अत्यंत साधी सोपी असणारी, सुरक्षित आणि तत्काळ आपल्याला पैसे पाठवता किंवा स्वीकारता येणारी सुविधा म्हणून याच्याकडे बघितलं जातं, यूपीआयकडे. तर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानंच 2016 मध्ये ही प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे, त्यांच्या मार्फतच ही सुरू केलेली आहे. तर हे दुसरं यातलं असणारी माहिती चुकीची असणारी आहे. आणि तिसरं आहे एनईएफटी, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर असा त्याचा असणारा फुल फॉर्म आहे. तर ते सुद्धा बरोबर असणार आहे. एनईएफटी बद्दल आपल्याला इथं दिलेली माहिती. तर आता फक्त आपल्याला एवढंच इथं करून थांबायचं आहे का, तर नाही. एनईएफटी त्याच्यानंतर आरटीजीएस म्हणजे काय, तर या दोन्हींमधला असणारा डिफरन्स तो सुद्धा व्यवस्थित करून ठेवा. आता मला एक्झॅक्टली त्याच्याबद्दलच्या असणाऱ्या तरतुदी किंवा ते जे काही लिमिट्स आहेत की एका वेळी तुम्ही इतकं पेमेंट करू शकता किंवा इतके पैसे पाठवू शकता किंवा दिवसातल्या या वेळेमध्ये एनईएफटी आणि आरटीजीएस चालू असतं, तर त्याच्याबद्दलची एक्झॅक्ट माहिती मला इथं आठवत नाहीये, पण ते व्यवस्थित तुमच्या अर्थव्यवस्थेच्या पुस्तकातलं व्यवस्थित बघून ठेवा. तर एनईएफटी बद्दल मला जेवढं आठवतंय मी तुम्हाला इथं फक्त सांगतो. तर हे 2005 साली ही प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. कधी, 2005 साली. आणि आरबीआयने ही सुरू केलेली आहे. अलीकडे हे चर्चेमध्ये का होतं, तर डिसेंबर पासून काय केलं गेलं, तर याचे जे काही पहिल्यांदा टाइम स्लॉट होते किंवा जो काही कालावधी होता की एवढ्याच वेळामध्ये, समजा सकाळी 8 ते सायंकाळी 7 पर्यंत असा काहीतरी याच्या अगोदरचा असणारा त्याचा कालावधी होता. परंतु अलीकडे ते काय केलेलं आहे, हा कालावधी चेंज केलेला आहे आणि 24/7 म्हणजे दिवसातले 24 तास आपल्याला आता ही एनईएफटी सुविधा सुरू राहणार आहे. तर अलीकडे ही चर्चेमध्ये न्यूज होती, त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी आपण इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला होता. आपल्याला परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे, इथं लोगोमध्ये तुम्हाला काही गोष्टी दिसत असतील तर त्याचे जे काही फुल फॉर्म आहेत ते फुल फॉर्म आपल्याला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. तर आरटीजीएस तुम्ही व्यवस्थित करून ठेवा आणि एनईएफटी आणि आरटीजीएस मधला असणारा डिफरन्स तो सुद्धा आपल्याला परीक्षेला एखाद्या वेळेस अर्थव्यवस्था या घटकाच्या अंतर्गत विचारलं जाऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे, मराठी साहित्य संमेलन आणि त्याचे असणारे अलीकडचे अध्यक्ष आपल्याला इथे विचारलेले होते. तर मराठी साहित्य संमेलनाच्या बाबतीत आपण एक 2-3 फॅक्ट व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. कुठल्या, तर पहिलं जे काही मराठी साहित्य संमेलन झालेलं होतं, फर्स्ट जे काही मराठी साहित्य संमेलन ते झालेलं होतं 1878 साली पुणे या ठिकाणी ते आयोजित करण्यात आलेलं होतं. आणि त्याचे जे काही अध्यक्ष होते ते महादेव गोविंद रानडे
हे पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. आता इथं आपल्याला गेल्या 4 वर्षाचे अध्यक्ष विचारलेले होते. या प्रश्नाचं योग्य उत्तर येते पर्याय क्रमांक 4. आता अलीकडचं जे झालं त्याच्याबद्दल मी थोडक्यात पहिल्यांदा माहिती सांगतो. अलीकडे जे काही झालं ते 93वावं होतं ते. आणि कधी झालेलं आहे ते? तर 10, 11 आणि 12 जानेवारी 2020ला हे संमेलन अलीकडे पार पडलेलं आहे. तर हे संमेलन झालं ते उस्मानाबाद या ठिकाणी हे संमेलन अलीकडचं पार पडलेलं आहे, उस्मानाबाद. तर हे ठिकाण सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. 92वावं जर आपल्याला याच्या अगोदरचं लक्षात ठेवायचं झालं तर त्या संमेलनाच्या अध्यक्ष होत्या अरुणा ढेरे. इथं आपल्याला दिलेलं होतं पर्यायामध्ये. तिसरा पर्याय योग्य त्याचा जुळणारा आहे. कुठे गेलं ते? 92वा हा असणारा. अरुणा ढेरे त्या अध्यक्षा होत्या आणि हे संमेलन पार पडलेलं होतं यवतमाळ या ठिकाणी. त्याच्यानंतरचं 91वावे जर आपल्याला बघायचे झाले तर हे संमेलन बडोदा या ठिकाणी झालेलं आहे 2018ला. बडोदा या ठिकाणी. आणि त्या संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख हे होते. आणि त्याच्या अगोदरचा आहे अक्षय कुमार काळे हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते 2017 साली. आणि ते डोंबिवली या ठिकाणी आयोजित केलं गेलं होतं. तर आपल्याला असे हे अध्यक्ष वगैरे विचारले जाऊ शकतात. तर फादर फ्रान्सिस दिब्रेटो हे 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. तर याच्यामध्ये संमेलनाचे जर उद्घाटक आपल्याला बघायचे झाले तर ते कवी ना. धो. महानोर यांनी या संमेलनाचं उद्घाटन केलेलं होतं. आणि मावळत्या संमेलनाध्यक्ष कोण होत्या? तर डॉक्टर अरुणा ढेरे या होत्या, जे 2019ला यवतमाळ या ठिकाणी ते संमेलन पार पडलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे 4था. हा प्रश्न सुद्धा अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो, कारण तुम्ही राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षांचा अलीकडच्या क्वेश्चन पेपरचे जर अनालिसिस जर तुम्ही केलेलं असेल तर त्याच्यामध्ये या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. तर या योजनांच्या असणाऱ्या तारखा आपल्याला इथे विचारलेल्या होत्या आणि गेल्याच वर्षीच्या पूर्वपरीक्षेला आपल्याला तो प्रश्न विचारलेला होता. प्रधानमंत्री जनधन योजनेवरती आपल्याला प्रश्न आलेला होता. प्रधानमंत्री जनधन योजना. त्याच्यानंतर याच जोड्या लावाच्या प्रश्नामध्ये आपल्याला बघायचं झालं तर पंतप्रधान वय वंदना योजना ही ज्येष्ठांसाठी सुरू केलेली योजना. तर या योजनेचं नाव कसं आहे असा आपल्याला एकदा प्रश्न परीक्षेला विचारलेला होता. आणि पर्यायामध्ये काय दिलेलं होतं? पंतप्रधान, म्हणजे हा बरोबर एक ऑप्शन होता. त्याच्यानंतर दुसऱ्या पर्यायामध्ये त्यांनी दिलेलं प्रधानमंत्री वय वंदना योजना. आणि असं त्यांनी फसवलेलं होतं फक्त पर्यायामध्ये. तर आपल्याला बघा त्या योजनेचे असणारे फुल फॉर्म सुद्धा आयोग आपल्याला पूर्वपरीक्षेला विचारतं. आणि दुसरी गोष्ट कुठली? तर त्या योजनेच्या असणाऱ्या तारखा सुद्धा आपल्याला विचारल्या जातात. याच्या व्यतिरिक्त एखादी योजना, त्या योजनेतल्या असणाऱ्या महत्वाच्या 1-2 तरतुदी आणि ती योजना कुठून सुरू झाली तर हे सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर आपण इथं सुरुवात करूया. पहिली त्यातली योजना आहे अटल भूजल योजना. आपल्याला इथे विचारलेली होती. अटल भूजल योजनेच्या बाबतीत जर माहिती आपल्याला घ्यायची झाली तर या योजनेचा शुभारंभ 25 डिसेंबर 2019ला करण्यात आलेला आहे. 25 डिसेंबर 2019ला. आणि पंतप्रधान मोदींच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेचा जो काही कालावधी आहे तो कालावधी एकूण 5 वर्षांचा आहे. 2020-21 ते 2024-25 पर्यंतचा असणारा कालावधी या अटल भूजल योजनेचा आहे. या केंद्रीय क्षेत्र योजनेसाठी म्हणजे सेंट्रल सेक्टरची असणारी ही स्कीम आहे. याच्यामध्ये 6,000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. आणि यापैकी जवळपास 50% निधी हा जागतिक बँकेकडनं कर्ज स्वरूपामध्ये आपल्याला मिळणार आहे. वर्ल्ड बँकेकडून 50% निधी या योजनेसाठी मिळणार आहे. तर इथं तुम्हाला लोगो दिसतोय
म्हणजे जी काही स्पर्धा लोगोसाठी घेण्यात आलेली होती त्याची ही इमेज आहे अटल भूजल योजनेची. तर याच्यामध्ये उद्दिष्ट काय आहे या योजनेचं? तर गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, हरियाणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या 7 राज्यांमधल्या निर्धारित प्राधान्य क्षेत्रामध्ये भूजल जे काही व्यवस्थापन आहे तर ते सामुदायिक सहभागातनं ते सुधारायचं. त्याच्यामध्ये कम्युनिटी पार्टिसिपेशनचा भाग घ्यायचा, सामुदायिक सहभाग आणि त्याच्या अंतर्गत या 7 राज्यांमधलं असणारं भूजलाचं व्यवस्थापन करायचं व्यवस्थित, असा ह्या योजनेचा असणारा मुख्य हेतू आहे. त्याच्यानंतर पुढची योजना बघा, पंतप्रधान वय वंदना योजना. या योजनेची सुरुवात झालेली किंवा शुभारंभाची तारीख आहे 21 जुलै 2017. तर त्यावेळचे तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते या योजनेचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं. तर या योजनेमधलं जर आपल्याला थोडक्यात ठळक जर गोष्टी बघायच्या झाल्या, कुठल्या? पंतप्रधान वय वंदना योजना. तर 60 वर्ष आणि त्याच्यावरचे असणारे ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी असणारी ही योजना आहे. इथं तुम्हाला दिसतंय लोगोमध्ये. त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. तर 21 मार्च 2020 पर्यंत 31 मार्च 2020 पर्यंत ही योजना उपलब्ध होती. तर या योजनेची असणारी अंमलबजावणी भारतीय आयुर्विमा महामंडळ किंवा LIC कडून करण्यात येते. इम्प्लिमेंटेशन या योजनेचं असणार आणि सहभागी लाभार्थ्याला 10 वर्षांपर्यंत दरवर्षी 8% दराने जो काही त्याच्यामध्ये हे भरलं जातं तर त्याच्यावरती व्याज दरमहा ते 8% दरानं मिळणार आहे आणि या योजनेला सेवा कर आणि GST मधनं मुक्त करण्यात आलेलं होतं. आणि ज्या काही इतर त्याच्यामधल्या असणाऱ्या तरतुदी आहेत त्या एकदा व्यवस्थित वाचून ठेवा. आपल्याला सगळ्याच गोष्टी ज्या पद्धतीनं आपण लेक्चरमध्ये शिकवतो तर तसं आपल्याला इथं चालू आपली ही प्रश्नसंच मालिका आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला त्या सांगता येत नाहीत, पण याच्या तारखा मात्र व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला विचारलेलं होतं सुगम्य भारत अभियानाबद्दल आपल्याला विचारलेलं होतं इथं. तर सुगम्य भारत अभियानाचा जर विचार केला तर त्या अभियानाची असणारी तारीख 3 डिसेंबर 2015 ला ते अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. चौथा पर्याय इथं योग्य जुळणार आहे आणि 3 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय अपंग व्यक्ती दिन म्हणून सुद्धा साजरा करण्यात येतो. आता केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाच्या अपंग सबलीकरण विभागाची ही राष्ट्रीय स्तरावरची असणारी महत्त्वाची योजना आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं या योजनेचा असणारा किंवा मोहिमेचा उद्देश काय आहे? तर अपंग व्यक्तींसाठी सार्वत्रिक सुगम्यता मिळावी, विकासामध्ये त्यांना समान संधी मिळावी किंवा स्वतंत्रपणे त्यांना जगता यावं किंवा जीवनाचा आनंद घेता यावा, हा त्या योजनेचा असणारा मुख्य उद्देश आहे. आणि त्याच्यानंतर इथं चौथा पर्याय दिलेला होता आपल्याला अमृत अभियान. तर त्याची योग्य तारीख आहे 25 जून 2015. अमृत अभियानाचा जर फुल फॉर्म आपल्याला पाहायचा झाला तर अटल मिशन फॉर रिज्युविनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन असा त्याचा असणारा फुल फॉर्म आहे. तर आपल्याला या योजनांव्यतिरिक्त अजून काही गोष्टी महत्त्वाच्या चर्चेतल्या विचारल्या जाऊ शकतात. तर त्यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे स्मार्ट सिटीजचा. स्मार्ट सिटीजचा आणि याच्या अंतर्गतच एक नेहमीचा चर्चेचा असणारा मुद्दा म्हणजे ट्विन सिटीज. जुळी शहरं. बऱ्याचदा तुम्ही चालू घडामोडीच्या मासिकांमध्ये हे वाचलं असेल, की समजा जपानमधलं एखादं शहर डेव्हलप केलेलं असेल, समजा क्वेटो, उदाहरणादाखल इथं आपण म्हणतोय क्वेटो, तर तशाच पद्धतीचं आपल्या इकडचं एखादं शहर त्याच धर्तीवरती विकसित करायचं. त्यालाच आपण ट्विन सिटीज प्रोग्राम म्हणून सुद्धा ओळखतो. तर या गोष्टी सुद्धा व्यवस्थित करून ठेवा. अमृतचा इथं उल्लेख आला म्हणून फक्त तुम्हाला या गोष्टी सांगितल्या. तर हे सुद्धा नेहमी तिथं चर्चेमध्ये असतं. मला वाटतंय या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, 3, 1, 4, 2. पुढचा प्रश्न आहे ऑपरेशन ट्विस्ट. भारतीय रिझर्व्ह बँकेनं हे अलीकडे ऑपरेशन राबवलेलं होतं आणि त्याचा नेमका उद्देश काय होता असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक
एक त्याचा त्या ऑपरेशनचा असणारा उद्देश काय होता? तर जे काही दीर्घकालीन असणारे व्याजदर आहेत, तर ते व्याजदर खाली आणायचं, त्यासाठी हे ऑपरेशन रिझर्व्ह बँकेनं अलीकडं सुरू केलेलं होतं. तर हे ऑपरेशन दोनदा वापरण्यात आलेलं होतं. डिसेंबर 2019 आणि त्याच्यानंतर जानेवारी 2020 मध्ये हे ऑपरेशन राबवलं गेलेलं आहे. तर याच्यामध्ये आरबीआयनं काय केलं, तर ओपन मार्केट ऑपरेशन्स याच्यामध्ये अंतर्गत एकाच वेळी दीर्घकालीन सरकारी रोख्यांची खरेदी आणि अल्प मुदतीच्या म्हणजे शॉर्ट टर्म जे काही गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतात, तर त्याची विक्री केली आणि त्याच्यामुळं दीर्घकालीन जे काही व्याजदर आहेत, तर ते कमी होण्यास मदत झालेली होती. ऑपरेशन ट्विस्टच्या बाबतीत जर आपल्याला माहिती घ्यायची झाली, तर ऑपरेशन ट्विस्ट म्हणजे काय असतं, तर मध्यवर्ती जी काही देशातली आपली बँक असते, सेंट्रल बँक आपली, मध्यवर्ती बँक, तर ती काय करते, मुदतीच्या रोख्यांच्या विक्रीतनं मिळालेली जी काही रक्कम असते, तर त्या रकमेचा वापर कशासाठी केला जातो? दीर्घकालीन सरकारी रोख्यांची खरेदी करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो आणि त्याच्यामुळे काय होतं, बाजारातली असणारी तरलता त्याच्यामध्ये विशेषतः आपल्याला फरक जाणून येतो आणि दीर्घकालीन रोख्यावरचे असणारे व्याजदर त्याच्यामुळे खाली येतात. तर त्याच्या संदर्भात आपल्या आरबीआयनं हे ऑपरेशन राबविलेलं होतं. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य असणारं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट हा अहवाल खालीलपैकी कोणत्या संघटनेचा आहे असं विचारलेलं आहे. जानेवारी 2020 मध्ये प्रसिद्ध झालेला हा अहवाल जानेवारी 2020 मध्ये हा प्रसिद्ध झालेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जागतिक बँक. वर्ल्ड बँकेनं हा अहवाल अलीकडं जाहीर केलेला आहे. तर इथं इमेजमध्ये तुम्हाला इथं दिसत असेल, हां, वर्ल्ड बँक ग्रुपकडून हा अहवाल काय केला जातो, जाहीर केला जातो. तर 9 जानेवारी 2020 ला 9 जानेवारी 2020 ला हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या अहवालानुसार 2020 मध्ये जागतिक वृद्धी दर जागतिक वृद्धी दर हा 2.5% राहील असा अंदाज वर्तवण्यात आलेला होता आणि 2008-9 पासूनचा हा सर्वात कमी वृद्धी दर आपल्या वर्ल्ड बँकेनं हा ग्रोथ रेट अंदाजित केलेला आहे. तर जागतिक वृद्धी दर हा 2.5%च्या आसपास राहील असं वर्ल्ड बँकेनं म्हटलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, अतिशय महत्वाची ही न्यूज आहे, कारण याच्या अगोदर क्रीडा या घटकाच्या अंतर्गत असाच एकदा प्रश्न विचारलेला होता. एका खेळाडूच्या बाबतीत आपल्याला ते विचारलेलं होतं. तर त्याच्यामध्ये आपण क्रीडामध्ये ज्यावेळी या गोष्टी अभ्यासतो, तर वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला विचारल्या जातात. एक तर आपल्याला काही चषक वगैरे विचारले जातात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ऑलिम्पिकच्या असणाऱ्या स्पर्धा. त्याच्यानंतर महत्त्वाच्या गोष्टी आपल्या टेबल टेनिस वगैरे ज्या काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतात, त्याच्यावरती एखादा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा याच क्रीडा घडामोडीमध्ये जे काही विश्वविक्रम केले जातात, वर्ल्ड रेकॉर्ड जे काही केले जातात, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न याच्या अगोदर विचारले गेलेले आहेत. तर अलीकडंच क्रिकेटमधले विश्वविक्रमवीर भारताचे माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचं निधन झालं आणि त्यांच्याविषयी आपल्याला इथे विधानं विचारलेली होती आणि योग्य विधान असलेला पर्याय निवडा, असा हा प्रश्न आहे. तर भारताचे माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचं 17 जानेवारीला निधन झालेलं आहे. त्यावेळी ते 87 वर्षाचे होते. 87 वर्षाचे होते. तर आपण थोडक्यात त्यांचा जर जीवनपट आपल्याला पाहायचा झाला, तर त्यांचा जन्म जो काही आहे, त्यांचा जन्म नाशिक या ठिकाणी झालेला होता. 1933 ला. आता इतकं डिटेलमध्ये आपल्याला जन्म कुठं वगैरे झाला असं विचारणार नाहीत. पण त्यांचं जे काही पूर्ण नाव होतं, तर ते पूर्ण नाव त्यांचं होतं रमेश गंगाराम नाडकर्णी
असं त्यांचं पूर्ण नाव होतं, परंतु त्यांना बापू नाडकर्णी या नावाने ओळखलं जायचं. तर त्यांच्या नावावरती कसोटीमध्ये सलग 21 षटकं टाकण्याचा विक्रम सुद्धा आहे. आता पहिल्यांदा इथं फक्त प्रश्नामध्ये दिलेली विधानं बघूया. बापू नाडकर्णी हे डावखुरे म्हणजे लेफ्टी असणारे फिरकी गोलंदाज होते. तर इथं एक फोटो सुद्धा मी इथं टाकलेला होता. तुम्हाला ते दिसून येईल. तर ते फिरकी गोलंदाज होते. बरोबर असणारे विधान आहे. त्याच्यानंतर आहे त्यांनी हा विक्रम पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये केला होता. तर हे चुकीचं असणार आहे. 1963-64 ला इंग्लंड विरुद्ध तो सामना झालेला होता. कोणाविरुद्ध? इंग्लंड विरुद्ध. त्याच्यामुळे हे पाकिस्तान जे काही इथं दिलंय ते चुकीचं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला म्हटलेलं आहे त्यांनी सलग 21 षटकं निर्धाव टाकलेली होती. 21 ओव्हर्स त्यांनी काय केलेल्या होत्या? निर्धाव म्हणजे मेडन टाकलेल्या होत्या आणि सलग त्या ओव्हरमधले 131 चेंडू मेडन होते. तर ही दोन्हीही विधानं बरोबर आहेत. तुम्हाला कसंही विचारलं जाऊ शकतं. एकतर षटकं विचारली जाऊ शकतात किंवा ते चेंडू सुद्धा विचारले जाऊ शकतात. तर 21 षटकं आणि 131 काय चेंडू. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए, सी आणि डी. आता त्यांच्याबद्दल इतर काही जास्त माहिती आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. हां. एक फॅक्ट फक्त लक्षात ठेवा. सलग निर्धाव षटके टाकण्याचा विक्रम जो आहे तो बापू नाडकर्णी यांच्या नावावरती आहे आणि सलग निर्धाव चेंडू टाकण्याचा जो काही विक्रम आहे तो साऊथ आफ्रिकेचा तो खेळाडू होता ह्यूग टायफिल्ड असं त्याचं नाव होतं. याच्या नावावरती तो विक्रम आहे सलग निर्धाव चेंडू टाकण्याचा. त्यानं जवळपास 137 चेंडू हे मेडन टाकलेले होते. ह्यूग टायफिल्ड असं त्यांचं नाव होतं. तर बापू नाडकर्णी यांच्या नावावरती 21 षटकं निर्धाव टाकण्याचा विक्रम होता. पुढचा प्रश्न आहे अलीकडेच चर्चेत असणारे दृष्टी दिव्यांगासाठीचे मनी ॲप पुढीलपैकी कोणत्या बँकेने विकसित केलेलं आहे असं इथे विचारलेलं होतं. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पर्याय क्रमांक 4. तर रिझर्व्ह बँकेनंच अलीकडं अशा पद्धतीचं दृष्टी दिव्यांगांसाठी हे ॲप विकसित केलेलं होतं. त्याच्याबद्दलची असणारी थोडक्यात माहिती आपण घेऊयात. तर हे ॲप नेमकं काय करतं? तर जे काही व्हिज्युअली चॅलेंज पर्सन्स आहेत, म्हणजे दृष्टीचा ज्यांना दोष आहे, तर त्यांच्यासाठी हे ॲप विकसित करण्यात आलेलं आहे. तर अलीकडं नवीन ज्या काही नोटा चलनात आलेल्या आहेत, नवीन नोटा चलनात आलेल्या, तर त्या ओळखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हे ॲप विकसित केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काय केलं जातं? तर ती नोट स्कॅन केली जाते आणि ती नोट स्कॅन केल्यानंतर त्या दृष्टी दिव्यांगांसाठी हे ॲप काय करतं? हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये त्या नोटेबद्दलची असणारी संपूर्ण माहिती हे ॲप आपल्याला देतं. तर या ॲपचा असणारा फुल फॉर्म सुद्धा इथे दिलेला आहे. मनी मोबाईल एडेड नोट आयडेंटिफायर असा त्याचा असणारा फुल फॉर्म आहे. मनी नावाचं ॲप कोणी काढलेलं आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. याच्या अगोदर सुद्धा वेगवेगळ्या बँकांनी सुरू केलेले उपक्रम जे काही आहेत त्याच्यावरती आपल्याला परीक्षेला एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे. मग त्याच्यामध्ये सुद्धा मला वाटतंय SBIनं ओपन केलेलं एक ॲप आपल्याला एकदा विचारलेलं होतं, परीक्षेला विचारलेलं होतं. तर अशा गोष्टी आपल्याला त्या महत्त्वाच्या बनतात. पुढचा प्रश्न आहे ग्लोबल जेंडर गॅप अहवालासंदर्भातील विधाने विचारात घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला योग्य असणारी विधानं त्यातली निवडायची होती. इथं ते मी टाईप करायला विसरलेलो आहे. तर त्यातली असणारी योग्य विधाने निवडा.
पहिल्यांदा आपण त्या अहवालाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. तर हा अहवाल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या जागतिक आर्थिक मंचाकडून प्रसिद्ध करण्यात येतो. 2006 सालापासून हा अहवाल प्रसिद्ध करण्यात येत आहे. इथे तुम्हाला दिलेलं पण होतं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम्स ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट हा. तर या अहवालातील ग्लोबल जेंडर गॅप निर्देशकांद्वारे विविध देशांमध्ये असणारी लैंगिक समानता याच्यामुळे काय केली जाते, मोजली जाते. आणि त्याच्यामध्ये 4 घटक असतात. आर्थिक सहभाग व संधी, त्याच्यानंतर राजकीय सबलीकरण, आरोग्य व उत्तरजीवित्व आणि शैक्षणिक नैपुण्य अशा 4 घटकांच्या आधारावर या अहवालामध्ये काही गोष्टी मोजल्या जातात. म्हणजे लैंगिक समानता आहे का नाही वेगवेगळ्या देशांमध्ये ते मोजलं जातं. पहिले विधान तर बरोबर असणार आहे. 2020च्या या अहवालात भारतास 153 देशांच्या यादीत 112वं स्थान मिळालेलं आहे. तर बरोबर असणार हे विधान आहे. इंडिया 112व्या स्थानावरती आहे. या अहवालातील माहितीनुसार लैंगिक समानतेत आइसलँड प्रथम स्थानी आहे. तर हे सुद्धा बरोबर असणार आहे. पहिल्या क्रमांकावरती आहे आइसलँड. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे नॉर्वे. त्याच्यानंतर थर्ड आहे फिनलँड. त्याच्यानंतर येतो स्वीडन आणि त्याच्यानंतर 5वा आहे निकारागुआ. हा 5व्या क्रमांकावरती असणारा देश आहे. तळातील देशांचा जर विचार केला तर इथं 4थ्या विधानामध्ये आपल्याला म्हटलेलं होतं, तर येमेन हा देश सर्वात तळात आहे. तर बरोबर असणार आहे. 153 क्रमांकावरती आहे येमेन. त्याच्यानंतर 152व्या क्रमांकावरती आहे इराक. 151व्या क्रमांकावरती आहे भारताशी नेहमी स्पर्धा करणारा आपला शेजारी देश पाकिस्तान. हा 151व्या स्थानी आहे. तर भारताचा विचार केला तर असं काही समाधानाचं आपलं सुद्धा स्थान नाहीये. 112व्या क्रमांकावरती आहे. 2018चा जो काही 2019 सालचा जो काही रिपोर्ट होता, 2019 सालचा असणारा रिपोर्ट, तर त्याच्यामध्ये भारत 108व्या स्थानी होता. तर भारताचं स्थान हे आत्ता घसरलेलं आहे. भारत 112व्या स्थानावरती फेकला गेलेला आहे. 4 अंकांनी ते स्थान घसरलेलं आहे. तर दिलेली 4ही विधानं या प्रश्नाची असणारी बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि या आपल्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न इथं आहे. डॉक्टर मायकेल पात्रा यांच्याविषयी आपल्याला इथं हा प्रश्न विचारलेला होता. या प्रश्नातलं पहिलं विधान असं आहे, डॉक्टर पात्रा यांनी रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर यांची रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून निवड करण्यात आली आहे. तर बरोबर असणारं हे विधान आहे, डॉक्टर विरल आचार्य यांनी मुदतीपूर्वीच काय झाला तर त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यांच्या जागी काय केलेलं आहे तर डॉक्टर मायकेल पात्रा यांची निवड करण्यात आलेली आहे. तर हे मूळचे असणारे ओडिसाचे आहेत. इथे तुम्हाला इमेजमध्ये ते दिसत आहेत. तर हे ओडिसाचे असणारे मूळचे आहेत आणि त्यांनी जे काही शिक्षण घेतलेलं आहे ते रावेन शॉ नावाचं कॉलेज आणि उत्कल विद्यापीठ या ठिकाणाहून त्यांनी ते शिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी IIT बॉम्बेमधून अर्थशास्त्रातली PhD सुद्धा घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी वित्तीय स्थिरता या विषयामध्ये संशोधन प्रबंध सुद्धा पूर्ण केलेला आहे. तर याच्या अगोदर 2008 ते 2012 या कालावधीमध्ये ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवरती सुद्धा कार्यरत होते आणि त्यांचं एक पुस्तक सुद्धा आहे, त्याचं आपण नाव बघणार आहोत. त्याच्या अगोदर त्यांना जे काही विशेषण दिलं जातं, चलनवाढ विरोधी चातक असं त्यांना ओळखलं जातं. तर ती अशा पद्धतीची ख्याती त्यांची आहे. विशेषतः त्या गोष्टीमध्ये त्यांचा विशेष अभ्यास आहे म्हणून त्यांना तसं नाव दिलेलं आहे. तर 1985 मध्ये ते RBIच्या सेवेमध्ये रुजू झालेले आहेत. याच्या अगोदर डेप्युटी गव्हर्नर पदावरती निवड होण्याच्या अगोदर ते पतधोरण विभागाचे कार्यकारी संचालक म्हणून 2016 पासून कार्यरत होते आणि त्याच्यामुळं त्याच्यातल्या असणाऱ्या विशेष गोष्टीवरती त्यांचं
विशेष हातखंड आहे, म्हणून त्यांना चलनवाढ विरोधी चातक असं सुद्धा ओळखलं जातं. तर त्यांचं एक पुस्तक सुद्धा प्रसिद्ध आहे. परीक्षेला विचारतील का नाही माहित नाही, कारण खूप मोठं असणार असं नाव आहे. द ग्लोबल इकॉनॉमिक क्रायसिस थ्रू अन इंडियन लुकिंग ग्लास असं त्यांच्या पुस्तकाचं असणारं नाव आहे. तर आजच्या प्रश्नांची दिलेली ही विधान आहेत. यातलं कुठलंही विधान हे अचूक नसलेले म्हणजे चुकीचं विधान आपल्याला निवडायचं होतं, तर यापैकी नाही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर आपण थोडक्यात आज जे काही प्रश्न बघितले त्याची फक्त एकदा उजळणी करूया. पहिला प्रश्न होता साहित्य अकादमी पुरस्कारावरचा. फक्त महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला इतर करून ठेवायच्या आहेत मी त्या फक्त इथं सांगतो. कुठल्या? तर वेगवेगळ्या भाषांमध्ये मिळालेले पुरस्कार. त्याच्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार कधी सुरू झाला? एका वाक्यासाठी हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि अनुराधा पाटील यांच्याविषयीची विशेष माहिती चालू घडामोडीच्या मासिकांमध्ये दिलेली आहे, ती एकदा व्यवस्थित करून ठेवा. इतर गोष्टी मात्र आपण इथं बघितलेल्या होत्या. पुढचा प्रश्न आहे आर्थिक घडामोडीच्या अंतर्गतला आणि ह्या वेगवेगळ्या पेमेंटच्या असणाऱ्या प्रणाली आणि त्याचे फुल फॉर्म आपण इथे विचारलेले होते. त्याच्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि त्याचे असणारे अध्यक्ष पहिलं कुठं झालं ते सुद्धा आपण बघितलेलं होतं. त्याच्यानंतर या महत्त्वाच्या हा प्रश्न तर अतिशय महत्त्वाचा आहे. व्यवस्थित हे करून ठेवा, स्टार करून ठेवा या प्रश्नाला. खूप महत्त्वाचा आहे. कारण या योजना एखादी योजना तरी आपल्याला राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला विचारली जाते. त्याच्यामुळे व्यवस्थित करून ठेवा. त्याच्यानंतर ऑपरेशन ट्विस्ट दीर्घकालीन व्याजदर खाली आणण्यासाठी RBIने सुरू केलेलं होतं. त्याच्यानंतर ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट नावाचा अहवाल जागतिक बँक प्रसिद्ध करते. त्याच्यानंतर विश्व विक्रमवीर क्रिकेटपटू भारताचे माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचं अलीकडं निधन झालं. त्याच्यामुळे त्यांनी केलेलं विश्वविक्रम आणि त्यांच्याबद्दलची असणारी थोडक्यात माहिती. त्याच्यानंतर मनी नावाचं ॲप हे सुद्धा रिझर्व्ह बँकेनं अलीकडं विकसित केलेलं आहे दृष्टी दिव्यांगांसाठी. त्याच्यानंतर ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट हा सुद्धा रिपोर्ट आपल्याला परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर व्यक्तिविशेष या घटकाच्या अंतर्गतला हा प्रश्न डॉक्टर मायकेल पात्रा यांच्याविषयी. तर उत्तरांमध्ये काही जर चुका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हा व्हिडिओ किंवा प्रश्न तुम्हाला जर आवडले असतील तर लाईक करा. तुमच्या सूचना कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा व्हिडिओ तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत सुद्धा पोहोचवा आणि माझ्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही जॉईन व्हा, जेणेकरून तुमच्या शंका ज्या काही असतील त्या तुम्ही या ठिकाणी मला विचारू शकाल. तर अभिजित पाटील अन अकॅडमी असं माझ्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.